दवाखान्याला लाख लाख रुपये घालवून माणसं इथं बरी होते. निवास पंत प्रतिनिधी यांनी 350 वर्षापूर्वी मंदिर स्थापन केलेलं आहे. माझं नाव गणेश चंद्रकांत गुरव, देवीचे पुजारी औंध. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आज आम्ही निघाले औंध गावाला. औंध गावात जाऊन आपण यमाई देवीचं दर्शन घेणार आहोत आणि गावातलं जुनं मंदिर आणि वरचं नवीन मंदिर ह्या दोन्ही ठिकाणचे आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. तर चला तर मग निघूयात. तर मित्रांनो, आपण सगळ्यात आधी आलेलो आहोत औंध गावामध्ये तळ्याशेजारी असलेल्या मोकळाई देवीच्या मंदिरामध्ये. तळ्याची आंघोळ करायची, नाहीतर हातपाय धुयाचं ही देवी पहिली करायची. ही आपल्या अंगाचे खाज नायटा चट्टा काय असेल का नाही ते सगळा जातो. हिला मान पहिलाय, मग अंबाबाई करायची, मग वरती जायचं डोंगरावर. म्हणजे ह्या देवीला, मोकळाई देवीला पहिला मान आहे. असं पूर्वीपासून आपल्या आम्ही नांदाय आल्यापासून ऐकतो. आणि त्याची संपूर्ण 100 वर्षाची जर माहिती पाहिजे असली तर त्याच्यावर पुस्तक भेटतं दुकानात. आणि ह्या तळ्याचं हे काय? तळ्याचं पाणी आणि ह्या दिव्यातलं तेल बाहेरच्या त्या देवीच्या, त्यानं सगळं अंगाला काय झालेलं ते बरं होतं. हातपाय धुयाचं, दिव्यात आपलं तेल घालायचं, दिव्यातलं तेल लावायचं. घरी एवढं न्यायचं, आठवडाभर लावायचं कोणाला असेल त्याला. हो, दवाखान्याला लाख लाख रुपये घालवून माणसं इथं बरी होते. चालते, धन्यवाद. हो. देवीने औंधासूर राक्षसाचा वध केल्यानंतर देवीच्या अंगाला अनेक जखमा झाल्या. त्या जखमा बऱ्या करण्यासाठी देवीने या तळ्यामध्ये स्नान करून ती मुक्त केशनी मोकळाई म्हणून इथे स्थापन झाली. आत्ता आपण पोचलेलो आहोत औंध गावामध्ये असणाऱ्या भव्य अशा देवीच्या मंदिरामध्ये. हे श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांनी 350 वर्षापूर्वी मंदिर स्थापन केलेलं आहे. यमाई देवीचं मूळ स्थान वरती डोंगरावरती आहे. त्या देवीचे सगळे रथ, उत्सव, छबिना, पालखी सगळे कार्यक्रम या मंदिरात होतात. आता सध्या प्रतिपदेनंतर यात्रा उत्सव, पौषी उत्सव चालू आहे. येणाऱ्या 13 तारखेला छबिना आणि दीपोत्सव आणि संक्रांती दिवशी 14 तारखेला 14 जानेवारीला रथ उत्सव असा हा पौषी उत्सव चालू आहे. नवरात्रामध्ये वरती मूळपीठ देवीला, म्हणजे मूळ ठिकाणी, मूळ स्थान वरती आहे देवीचं. आणि हे जे मंदिर आहे हे रेणुका मातेचं स्थान आहे. रेणुका माता जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता. देवी पार्वती अवतार आहे. साईडला कामधेनू परशुराम, खाली जमदग्नी ऋषींची पिंड आहे, महादेवाची पिंड आहे. शिव पार्वतीचा अवतार आहे, त्यामुळे समोर नंदी आहे. आणि तो जो बाहेर रोडच्या पलीकडे आहे, एकदम बाहेर, तो राक्षस आहे औंधासूर. ज्या राक्षसाचा वध यमाई देवीने केला तो राक्षस तिथं आहे. आणि देवीनं राक्षसाचा वध केल्यानंतर देवीला अंगाला जखमा वगैरे झाल्या होत्या. त्या जखमा बऱ्या होण्यासाठी देवीने त्या तीर्थात स्नान केलं. देवीचं तळ आहे तिथं. स्नान करून मुक्त केशिनी मोकळाई म्हणून तिथं स्थापन झाली. म्हणून सुरुवातीला दर्शनाला आल्यानंतर तिथं शरीर शुद्धी करायची, म्हणजे हातपाय वगैरे धुवायचे. पहिल्यांदा मोकळ्या देवीचं दर्शन घ्यायचं.
नंतर मूळ ठिकाणी डोंगरावर जायचं मूळपीठ देवीला, आणि त्यानंतर दर्शनाला इथं यायचं. आणि त्या तळ्यातल्या पाण्याचं असं महत्त्व आहे की पूर्वी म्हणजे आता सुद्धा अंगाला नाईटं वगैरे उठतात, तर त्या तळ्यातल्या पाण्याने हातपाय धुण्याने तर ते बरे होतात असं शास्त्र आहे, पूर्वीपासून परंपरा आहे. त्या तळ्यातला हातपाय धुवून त्या दिव्यात तेल वात घालायची, त्या दिव्यातलं तेल जिथं आपल्याला नाईटं वगैरे उठल्या तिथं लावायचं आणि दर्शन घेऊन ओटी नैवेद्य परड्या भरायच्या, असं पूर्वीपासून शास्त्र आहे आणि ते बरं होतं असं शास्त्र आहे पूर्वीपासून. आणि इथं नवरात्रात सुद्धा मोठा उत्सव असतोय, वरती सुद्धा खूप गर्दी असते 10 दिवस. आणि येणाऱ्या 13-14 तारखेला महत्त्वाची शाकंभरी पौर्णिमेला वार्षिक यात्रा आहे. असा 2 दिवसाचा उत्सव आहे, पूर्ण पौष महिन्याचा यात्राचा कालावधी असतो. आणि इथून मग पुढं वरती जातात का देवाला? नाही, सुरुवातीला तळ्यावर मोकळ्या देवीचं दर्शन घ्यायचं, नंतर वरती मूळपीठावर जायचं देवीला. ते जे देवीचं शक्तीपीठ आहे, मूळ स्थान देवीचं वरती आहे, त्यानंतर ते दर्शन झालं की खाली यायचं असं. ठीक आहे. महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक मंदिरे आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमाईचे मुख्य पीठ आहे. त्यामुळेच या ठिकाणास मूळपीठ, त्याचबरोबर देवीलाही यमाई देवी व्यतिरिक्त मूळपीठ देवी म्हणून ओळखले जाते. शिव पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई देवी. शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा, त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार मानले जाते. औंधासूर राक्षसांचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दक्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस पर्वतावर चालून आले, परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या पुढे कमी पडू लागली. दिव्य स्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नातास उमगले. तेव्हा ज्योतिबांनी आदिमायेचा ये माई अशी साथ घातली. ज्योतिबांनी घातलेली साथ ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. या युधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानी माता पाहून सर्वांचे डोळे टिपून गेले. देवीच्या हातात खडक, त्रिशूळ, धनुष्य होते. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधत होते. औंधासुराचे आणि देवीचे निकराने तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधित झाली होती. तिनं उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याचे धड आणि डोके वेगळे केले. अशा प्रकारे मूळ माया यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. माझं नाव गणेश चंद्रकांत गुरव, यमाई देवीचे पुजारी, औंध. हे आहे देवीचं मूळ स्थान यमाई मंदिर. हे आहे स्वयंभू. हे पार्वतीचा अवतार असल्यामुळे हे पिंडीसारखं दिसते. ते पिंड नाही, स्वयंभू आहे, तांदळा.
हां, ते यमाई मंदिर हे प्राचीन काळात आहे. ह्याला हेमाडपंथी मंदिरात 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे. आणि ह्याची पौष पौर्णिमेला यात्रा असते जानेवारी महिन्यात. आणि दीपोत्सव हे मोठा उत्सव असतो. दीपोत्सव सगळ्यात मोठी दिकमळ आहे इथं गावामध्ये. त्याची यात्रेत आता उत्सव चालू होत आहे. आणि पौष पौर्णिमा हे देवीचा शे मानले जातात पूर्ण 1 महिनाभर. आपल्याला समोर 2 फिरणारे खांब बघायला मिळतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार असेल तर हे खांब फिरतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरामध्ये येण्यासाठी 2 प्रकारचे मार्ग आहेत. एक जो आपण आलोय तो रस्त्यावरून तुम्ही येऊ शकता. तुमची गाडी पूर्ण मंदिराच्या दारापर्यंत येते. आणि हा जो आहे हा पायऱ्यांचा मार्ग. खालून तुम्ही पायऱ्यावरून सुद्धा मंदिरामध्ये येऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता औंधच्या यमाईचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आपण त्यानंतर आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवला आहे. गुरुजींनी सुद्धा आपल्याला छान माहिती सांगितली. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.